तावडे हे आतमध्ये आहेत, बाहेर कोणाला येऊ देत नाही आहेत, तर पोलीस जे आहेत या ठिकाणी असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. प्रभाकर, सध्या आपण जी दृश्य पाहतोय ती हॉटेल विमानतळामधली आहेत आणि मोठ्या संख्येनं बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते तिकडे पोहोचलेले आहेत. विनोद तावडे यांना खूप मोठ्या प्रमाणात घेराव घातला गेला आणि प्रत्येकानं आपला मोबाईल कॅमेरा ऑन करून जे काही घडतंय ते या मोबाईलमध्ये व्हिडिओमध्ये शूट करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं आपल्याला दिसतंय. या पैसे वाटपाचा देखील व्हिडिओ समोर आलेला होता, तसा आरोप बहुजन विकास आघाडीनं केलेला आहे. विरारमध्ये विनोद तावडे यांनी पैसे वाटल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीकडून केला जातो. विनोद तावडे हे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत, राष्ट्रीय स्तरावरचे नेते आहेत आणि त्यांच्यावरती थेट पैसे वाटप होत असल्याचा हा गंभीर आरोप सध्या समोर आलेला आहे. हितेंद्र ठाकूर यांनी तसा दावा केलेला आहे आणि विनोद तावडे यांनी या सगळ्या प्रकारानंतर आपल्याला 25 वेळा फोन केला, घडल्या प्रकाराबद्दल माफी मागितली, जे झालं ते सोडून द्या, प्रकरण जास्त ताणू नका अशी विनंती केल्याचा दावा देखील हितेंद्र ठाकूर यांनी केलेला आहे. विनोद तावडे यांच्याकडे 5 कोटी रुपये असल्याचा दावा बहुजन विकास आघाडीनं केलाय. तर तावडेंकडे ज्या डायरी सापडल्या त्या डायरीमध्ये 15 कोटी रुपयांचा व्यवहाराच्या नोंदी असल्याचं देखील समोर आलंय. सध्या आपण दृश्य पाहतोय, काही पैसे बॅगमध्ये भरले जात असल्याचं आपल्याला दिसतंय. पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत. कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न सध्या केला जातोय. पुन्हा एकदा जाऊयात प्रभाकरकडे. प्रभाकर, आपण लाईव्ह बघत आहोत की आतमध्ये पूर्णपणे बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत, कुणालाही बाहेर जाऊ दिलं जात आहे. आणि आपण एक आता सध्या जर बघितलं तर एक चेहरा दिसतोय, आपण ते पुढे जाऊया, त्यामध्ये कोण दिसतोय आतमध्ये जे आहेत हितेंद्र ठाकूर स्वतः आहेत, त्यानंतर क्षितिज ठाकूर हे आहेत. आपण जर बघितलं तर कार्यकर्ते पूर्णपणे हा पॅक केलेला आहे, बाहेर कुणालाही सोडलं. आपण जर बघितलं तर स्वतः या ठिकाणी आहे, क्षितिज ठाकूर दिसत आहेत आतमध्ये आणि हितेंद्र ठाकूर या ठिकाणी आहेत. आपण बघितलं तर आतमध्ये